नांदेड जिल्ह्यातील अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे। इको व्हॅन विहिरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत। मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील कचरिया चौपाटी या गावात रविवारी हा भीषण अपघात घडला आहे। या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। भरधाव वेगात असलेल्या व्हॅनने आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ही कार विहिरीत जाऊन कोसळली। प्राथमिक वृत्तानुसार ही व्हॅन उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास नीमच जिल्ह्यातील अंतरी माता मंदिराकडे जात असताना विहिरीत कोसळल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान अपघातानंतर आरडाओरड ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि बचाव कार्याला सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली। 14 जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र यातील 10 जणांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चालकाचं व्हॅनवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे। आधी ही अनियंत्रित झालेली व्हॅन एका दुचाकीला जाऊन धडकून त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली। या वाहनामध्ये एकूण 14 प्रवासी होते, यातील 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही व्हॅन CNG वर होती। जेव्हा या वाहनाचा अपघात झाला तेव्हा त्यातील गॅस लीक झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला। विहिरीमध्ये गॅसची गळती झाल्यामुळे कोणालाही पाण्यात उतरता येणं शक्य नव्हतं। त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने NDRF चे जवान या विहिरीत उतरले। विहिरीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर या गाडीला देखील विहिरीतून बाहेर काढलं। चालकाचा व्हॅनवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरात असलेले उपमुख्यमंत्री जगदीश देवदा हे घटनास्थळी पोहोचले। बचाव कार्य सुरू असेपर्यंत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक व अधिकाऱ्यांचा ताफा तिथेच होता। ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवदा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना श्रद्धांजली व्यक्त केली। काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव मध्ये देखील असाच एक भीषण अपघात झाला होता। त्या अपघातामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 महिला मजुरांचा मृत्यू झाला होता। त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे। आवाज बहुजनांचा।